बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर। सोलापुर शहर से एक चौंकाने वाली और परेशान करने वाली खबर सामने आई है। नई जिंदगी इलाके में स्थित कादरी अस्पताल पर एक बार फिर गंभीर आरोप लगे हैं। प्राप्त जानकारी के अनुसार लखन सुधाकर वाघमारे, उम्र 35 साल, पता शिवगंगानगर, कुमटानाका, सोलापुर के रहने वाले व्यक्ति की इलाज के दौरान मौत हो गई है। आज सुबह लखन को हाथ में दर्द होने पर इलाज के लिए कादरी अस्पताल में भर्ती कराया गया था, लेकिन इलाज के दौरान उनकी मौत हो गई। मौत के बाद शव को पोस्टमार्टम के लिए सोलापुर सरकारी अस्पताल यानी सिविल अस्पताल में भर्ती करा दिया गया। घटना की जानकारी मिलते ही परिवार वाले भी सिविल अस्पताल में दौड़ पड़े। परिवार वालों ने कादरी अस्पताल पर गंभीर आरोप लगाते हुए कहा, लखन की मौत ऑक्सीजन की कमी के कारण हुई। साथ ही परिजनों ने संकेत दिया है कि सुबह होते ही कादरी अस्पताल के खिलाफ कार्रवाई की जाए और उनके खिलाफ मामला दर्ज किया जाए, नहीं तो हम शव को अस्पताल के सामने रखकर विरोध प्रदर्शन करेंगे। आखिर व्यक्ति की मौत कैसे हुई, इसकी जांच पड़ताल वह छानबीन होना बाकी है। इसकी कार्रवाई पुलिस करेगी। अस्पताल की प्रतिक्रिया भी इसमें महत्वपूर्ण रहेगी। अस्पताल से क्या प्रतिक्रिया आती है यह समय ही बताएगा, लेकिन फिलहाल मीडिया से बातचीत करते हुए मृत लखन वाघमारे, इनके रिश्तेदार, इन्होंने क्या बातचीत की, क्या गंभीर आरोप लगा है, देखिए हमारी ये खास रिपोर्ट। सुधाकर वाघमारे, लखन सुधाकर वाघमारे, माझ्या मुलाला तिथं इलाज झाला नाही। वारंवार तिथे केस घडते ती बीपीचा त्रास आहे, त्यांनी काही चेक केलं नाही, काय केलं नाही। मग त्यांनी माझ्या लेकराला हाकणं घालवलं। त्यांनी किती वाजता ॲडमिट केलं ते? 8:30 वाजता। आज का? आज कुठल्या हॉस्पिटलमध्ये? कादरी। काय झालं होतं? फक्त अंग हे दुखालं म्हणून त्यांनी गेलता त्यांनी। मग तिथे काय इलाज झाला नाही। मग इंजेक्शन दिली ती, काय बीपी नाही चेक करता, काय नाही करता ही केली ती। काय वय काय तुमची मुलाचं? मुलाचं 32 आहे। नाव? लखन वाघमारे। कुठं आहे राहायला? शिवगंगानगर भाग 5। म्हणजे काय म्हणले कादरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने? का नाही, ते सिस्टरला इंजेक्शन द्यायला लावले, फोन लावली, त्याने इंजेक्शन द्यायला लावली। मग आमच्या घरच्याला बी काय माहीत नाही, दोन्ही बाया हे त्यांना काय कळत नाही, काय नाही, इंजेक्शन दिले। हां, काय इलाज कशासाठी ॲडमिट केली? काय झालं होतं? फक्त या हे दंड हे दुखालतं, हे पाठ दुखालतं म्हणून हे केलं एवढंच, दुसरं काय नाही। एक्सपायर झाले का आता? हां, एक्सपायर झाले का? हां, आता वारले की। मागणी काय त्यांच्या तिथे इलाज होत नाही, काय नव्हतं, ते दवाखाना आपल्याला नकोच आहे। 2 केसेस घडल्या तिथे, 2-3 हां, 2-3 केसेस झाल्या। सुधाकर वाघमारे, वय वर्ष 35, घरातून हात दुखत आहे म्हणून कादरी हॉस्पिटलमध्ये आले असता डॉक्टरांकडे उपचार काहीच नाही, तिथं व्हेंटिलेटर नाही आहे, सुविधा नाही आहे। बोर्ड लावलेत त्यांनी की बाबा ब्रेनचे पेशंट वगैरे घेणार नाही आहे। माझ्या मेहुण्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिथं त्यांची डेथ झालेली आहे। आणि हॉस्पिटलला मी आपल्या कमिशनर साहेबांना विनंती करतो की त्याला एक सीलवाला ताला मारला पाहिजे। तिथं फक्त पाईपलाईन आहे, ऑक्सिजन वगैरे काहीच नाही आहे तिथं। जर त्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळालं असतं तर आज माझा मेहुणा वाचला असता। त्याला दोन लहान मुलं आणि एक मुलगी आहे। त्यांनी कोणाकडे बघायचं हे कमिशनर साहेबांनी न्याय द्यावा, नंतर ही बॉडी मी आता इथून ते हॉस्पिटलला किंवा कमिशनर साहेबाच्या इकडे घेऊन जाणार आहे। तुम्ही कंप्लेंट वगैरे केली का? तुम्ही असा आरोप करतोय? हां, केले आम्ही। मी पंचनामाकडे त्यांना सांगितले आहे की बाबा हॉस्पिटल अभावी आमचा पेशंट दगावला आहे। पोलिसांना आम्ही माहिती दिलेली। कादरी हॉस्पिटल कुमटानाका, याच्या आधी पण वारंवार तिथं केसेस घडलेले आहेत, तरी पण हॉस्पिटलला सुधारणा येत नाही। मी महापालिका कमिशनरला सांगतो की बाबा तिथं दखल घेऊन इथून पुढं कोण दगावू नये म्हणून काय ना काय लिगल ॲक्शन त्यांनी घ्यावं। म्हणजे यापूर्वी काय आजारी वगैरे होते का तुमची? काय आजार वगैरे काय नव्हता, फिट स्वतः चालत गेलता, आजारी वगैरे काय नव्हता तो, फक्त हात दुखायला म्हणून गेलता। अचानक म्हणजे हात दुखायला म्हणून गेले। जर हॉस्पिटलमध्ये त्यांना ऑक्सिजन सुविधा भेटली असती तर मेलच नसतं ना। हॉस्पिटलला काम आहे की बाबा तिथं ठेवायला पाहिजे, 24 तास कॅज्युलिटी ठेवलं आहे तुम्ही, आणि तिथं कोण आहे, डॉक्टरचं नाव ठेवलं आहे, तिथं डिग्री पाहिजे ना खाली, काहीच नाही आहे। आरोप आहे की कादरी हॉस्पिटलमुळं तो वारलेला आहे बघा, स्पष्ट सांगतो मी, 101% सांगतो मी। त्याला घरी घेऊन जाणार नाही, त्याला नाही भेटला पाहिजे त्या 2 लहान मुलांना, त्याच्या बायकोला। रवींद्र प्रभाकर वाघमारे पेशंटचा भाऊ आहे। तर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ना, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा, पहिला त्याची BP चेक करतात, आल्यानंतर ना त्याची ECG चेक करतात। त्यांनी असं कुठलं न कृत्य करता
की डायरेक्ट पेशंटला घेतले. डॉक्टर तिथं नसताना डॉक्टरला फोन लावले त्यांनी की असं असं पेशंट आलं आहे. मग डॉक्टरचं तिथं काम आहे की येणं पेशंटला कुठल्याही गोष्टीचा ती कशाही पद्धतीचा पेशंट येऊ द्या तर डॉक्टर स्वतः प्रत्यक्षात तिथं पाहिजे. तर डॉक्टर तिथं न येण्यानं आज माझा भाव आज गेला. तर त्या भावाची अशी मनस्थिती होती की ते हसत खेळत होता. काल त्यांनी गावावरून इकडे आल्यानंतर चालत गेलेला पेशंट दगावला आमचा. आज त्या पेशंटला जर न्याय नाही जर माझ्या भावाला भेटला तर जिल्हा अधिकारी महापालिका आयुक्त कमिशनर व माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, आज माझा भाव गेला असं कुठल्याही घरातला व्यक्ती जाऊ नये. ते त्या हॉस्पिटलला काही करून सील करा. अशा पद्धतीचं जर ट्रीटमेंट असेल तर तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका. आज माझा भाव गेला, आज कुणा जर दुसरा कुणा जर अजून एक लेकरू जाईल, कुणा जर असाच एक कोण तर अजून व्यक्ती जाईल, तर असं ह्या गोष्टी कृत्य थांबवण्यासाठी मी सगळ्याला विनंती करतो की त्या हॉस्पिटलवरती लवकरात लवकर कारवाई करावी. आणि आम्हाला जर इथनं न्याय नाही भेटला तर आम्ही तिथं ही बॉडी त्या हॉस्पिटलच्या समोर ठेवणार आहोत. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.